कशाला झटायला लागला रे दुसऱ्याच गाडीला? हा शशी, आपण स्वतः गाडीचे मालक? मालक का? काय शशी आपण? मला एक सांगा, मला तुम्ही गाडी दुरुस्त करून देतो म्हणला होता, ते कधी बरं देणार तुम्ही गाडी माझी दुरुस्त करून? हे बघ, हे बघ, म्हणजे माझं इंटरनॅशनल पद्धतीनं काम चालू आहे. गाडी माझा प्रयत्न चालू. इंटरनॅशनल मला सांगतोय. अरे काय हालत करून ठेवली माझ्या गाडीची. तोंड माणसाचं, धड गाढवाचं, हात पाय माकडाचं आणि शेपूट कुत्र्याचं, अशी हालत झालेली आहे. तुला सांगतो, बाजाराचं ऐकायला गेलो ना गाडी, कोण साधा 1.5-2 रुपयाला पण घेणार नाही माझी गाडी. कसं बोलू शकतो रे तू असं? कलात्मक सेन्सच नाही. झालं का तुझं बोलून झालं? अरे काय तू? अरे नाही आलं माझ्या ध्यानात. मला सांग तुझं नाव काय? माझं नाव? मस्करी नाही करत रे मी. शशीनीर फारके. नावातलं पहिलं अक्षर काय? श. आडनावातलं? नी. झालं का नाही शनी? गाडीला किती वर्ष झाले तुझ्या? तुझ्याकडे टाकून झाली 6 वर्ष. तुला माहित नाही होय? अजून 1.5 वर्ष राहिले. का? अरे 7.5 चालू आहे गाडीची. 1.5 वर्षात संपल. काय सांगतो? कसं आहे सच्या, माझा 1.5 दिवसाचाच कोर्स झालाय रे. 1.5 ला 1.5 जमलं का नाही? 1.5 शान्या. हे बघ, पुढच्या खेपाला तुझ्याकडे मी जेव्हा येईन ना, तेव्हा पियुशी तुला सांगतो लायसन आणि जे काय आरशी बुक असतंय ते समजा तुझ्याकडून आणून देतो, कळलं का? आणि हे वर 100 रुपये बी ठेव तू. आणि हे बघ, पुढच्या खेपाला बोलायला शिवाय येणार नाही, मी सांगून ठेवतो. चाल नको रे शान्या. नाही सुधरायचा तुम्ही. मास्तराला पळवलं, सगळ्यांना पळवलं. काय बघितलास का? हात मेल्या. अरे तुझ्यामुळे तो गुरुजी पळाला आणि आमची भांडी बी जाळून गेला. खा खा, तुम्ही खरवडूनच खाणार. लेकरांनी एवढी कमाई केली त्याचं कौतिकच नाही. ए लय कौतुक नका दाखवूस. काय दाखवू नकोस, 100ची नोट आहे चांगली. अरे त्याचा काय उपयोग? मटणाचा तुकडा घेऊन कावळा झाडावर बसला आणि त्यानं जांभई दिली आणि तो तुकडा पडला त्या कुत्र्याच्या तोंडात. म्हणजे ही नोट तर मला शानेने दिली. इथं कावळा कुत्रा काहीच नव्हतं. अरे तिला म्हणायचं हाय, कुणाच्या तर नशिबात पैसा जाणं होतं म्हणून तुला ते मिळालं. म्हणजे आम्हाला काय बुद्धी नाही का काय? लई बुद्धी आहे तुला. ही नोट घेऊन बाजारात जा आणि खर्च करून दाखव. विसर्जनाचा गणपती समजून ही नोट न्यायची, बुडवायचीच. परत म्हणून काय घरी आणायची नाही म्हणजे नाही. गप्पा आहे, तुम्ही काय येडा समजिता का काय मला? आता मी हाय बाजार आहे. गोन पिशवी काहीतरी द्या. बाजारात आजकाल प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाही. राम राम ढेरीवाले मामा. राम राम केळीवाले मामा. राम 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 राम. सकाळी सकाळी कसलं दळीतली गिऱ्हाईक आलं कोणास ठाऊक. काय म्हणले? काय नाही, आपलं आपलं म्हणजे काय पाहिजे? आता केळीच्या दुकानावर कोणी सफरचंद विचारणार आहे का? केळीच पाहिजे मला. तुझा काय भरोसा बाबा? नाही नाही, मला सांगा, स्वच्छता परमिशन लायसन गिसन आहे ना? अरे पण तू गिऱ्हाईक आहेस की म्युन्सिपाल्टीचा एखादा ऑफिसर? नाही, गिऱ्हाईकाला सगळे उत्तर द्यावी लागतात तुम्हाला. कर्तव्य तुमचं ते. तर मला सांगा, केळी काय भाव दिली शेकड्याला? शेकडा? अरे केळी काय कुणी शेकड्याने खात? बरं मग अर्ध्या शेकड्याचा भाव सांग. अरे मी अर्ध्या शेकड्याचा भाव नाही काढला. डझनाला काय भाव आहे? मी डझनाला विकतो ना, मग 11 रुपये डझन. म्हणजे 11 रुपयाला 12 केळी. मग 50 केळी केवढ्याला? अर्ध्या शेकड्याचा भाव काढ. 50 केळीला किती पैसे लागतात? 12 केळ्या. थांब रे जरा. 11 रुपयाला 12 केळीला 11 रुपये, तर 50 केळीला किती? तुला किती पाहिजे? मला एकच पाहिजे. तुला एकच पाहिजे? मग शेकड्याचा भाव कशाला विचारतो? मग एकाचा भाव सांग ना मला. 1 रुपयाला 1 रुपयाला महाग आहे यार. 40 पैसे दे ना मामा. अरे 1 रुपयाला 40 पैशाला. 40 पैशाला काय त्याचं साल्ट येतं का? मग एक काम कर ना, मी 1 रुपया देतो, मला 1 केळ दे. मग मी तुला साल्ट काढून देतो, मला 40 पैसे वापिस दे. हे तुला किती पाहिजे? मला अरे एकच पाहिजे. हे सगळं घेऊन जा तू. नाही नाही अरे ऐक ना माझं. जास्त घेऊन जा. हे बघ, 11 रुपयाला 12. 11 रुपयाला 1 रुपयाला कस काय? आता 1 रुपयाला 12 रुपये म्हणल्यावर. ए तू जा ना बाबा, जा ना. नाही निघतो. ए भाऊ, ठेव ना इकडे. राम राम शाळेवाले. अयो राम 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 राम. काय माझ्या चेहऱ्यात जादू आहे कळा ना. कुणी माझं तोंड पाहिलं की चेहरा आंबट का करीत असं? केवढ्याला दिलं शाळ? केवढ्या कधी या
₹16 दिए, ₹16 ₹16? इसमें क्या सोना डाला है क्या? इतना महंगा रायता क्या नारियल? पानी डाला है, कोई तो बोला देवाची करणी नारळात पाणी. अच्छा मेरे को 1/2 दे. 1/2 1/2 हाँ 1/2. वनडे नारे पूरे अरे आके कांदा में नारियल बेचा आज तक 1/2 नहीं मिला यार. चाय पीता कि नहीं? चाय पीता 1/2 पीता कि नहीं? मिलता. कॉफी पीता क्या? पीता 1/2 मिलती क्या? मिलता. नारियल का क्या करता? पीता ना? पीता दे 1/2. तमन ये पाए का? अरे हमारा चार पीढ़ी नारियल बेचा आज तक 1/2 नारियल नहीं मिला. कैसे क्या नहीं मिलता रे? अरे नहीं मिलता रे बाबा. नारियल की करवंटी मिलती भाजी वाले के पास 2 रुपए में 4 रुपए में जितना बड़ा चाहिए उतना बड़ा नारियल मिलता. 2 चाहिए तो क्या नहीं देता? अरे बाबा मैं तेरे पैर पड़ता ये ले नारियल. एक नारियल नहीं मेरे घर में आई है आत्या है 3 लोग आए. ये भी नारियल का तीनों भी रख लो. अरे मेरे आते जरा जाड़ी है बड़ा ले नारियल. गाड़ी बड़ा ले लो बाबा. ले ले जा मेरे बाप जा. मेरी बैग ले बैग ये लो. उसमें डाल. 1 ये 2 और डाल दो तीसरा आधा बेचना चाहिए यार. बेचना नहीं तुम लोगों को धंधा समझता नहीं. आ? गणपती बाप्पा मोरया. आला आला विसर्जनाला गेलेला गणपती परत आला बर का. हे बघ यानं नोट परत आली वाटतं. पण वस्तू पण आणल्यात ना. अरे पण येणारच काय तो बाबा मेला खरपुडा त्याचा शाप खरा ठरतोय वाटतं. अरे तू क्या अरे आमची बी काय स्वप्न आहेत रे तुझ्या माग. अरे तू मोठा व्हाव 100 माणसं तुझ्या माग 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 आणि तू पुढे असावं. नाहीतर भैरवाच्या दर्शनाला जातोयच ना शहरात. अरे थोडा मुक्काम कर एखादं काम बघ. अरे काहीतरी झालं म्हणजे आम्ही तुझ्या लगीन करायला मोकळं. काढला का परत विषय? विषय म्हणजे काढाय ना का बोलू नाही असं पण आतापर्यंत 24 पोरीने नकार दिलाय तुला. त्यातल्या काहींना मी पण नकार दिलेला आहे. तेच ते एखादी पोरगी नाही बोलणार असा संशय आला की घाई घाई ना आपणच नाही म्हणायचं. ही तुझी आयडिया. बोल सावत्या काय तक्रार आहे? अक्का वाड्यावर मी माळी काम करतो. जशी परमानं फुलं वाढवली तशी ही गुडमी वाढवली आणि गुडमी आज मला म्हणते माझं एकावर प्रेम झालंय मला त्याच्याशीच लगीन करायचंय. असं मुलगा कोण आहे? हे काय आलं? आणि नवरा मुलगा कुठे आहे? मॅडम हा योच नवरा मुलगा. हा आणि मग कापड काशी घातलीत? मौत का कुआ धंदा आहे. कशाचा? मौत का कुआ मौत काका कुवा. 1 मिनिट मॅडम हा मृत्यू गोलात मोटरसायकल चालवतो त्यालाच मौत का कुवा म्हणते. हा तो मौत का कुवा. कुठं सापडलं ये? कुठे काय अक्का एकदा जत्रेत पाठवलं आणि तिथंच यांचं जमलं. बर बर इकडे ये रे पोरा. पैसा किती कमावतो रोजचा? अक्का दिवसाला 200-400 कुठे गेले नाहीत आणि वेळ पडली तर अजून मेहनत करेन. अरे वा म्हणजे रगड कमवतो की तू. हा सावत्या जी या दोघांच्या लग्नाची तयारी कर. पण अक्का ना जातीचा ना पातीचा. अरे कसली जातपात? हे बघ सावत्या आजच्या काळात जात फक्त एकच पैसा. अरे तुझ्याच काय उद्या माझ्या पोरीनं जरी सांगितलं मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडलाय तरी मला अजिबात धक्का बसणार नाही. मी त्याची जात पात धर्म काही पाहणार नाही. पाहणार ते फक्त तो पैसा किती कमावतो. माझ्या पोरीला सुखी ठेवू शकतो का नाही. बोल लावून देतोस लग्न या दोघांचं का मी लावून देऊ? पण अक्का महागात पडेल तुला ते. नाही लावतो चुकलो जावई बापू चुकलो. नमस्कार करते. सुखी राहा. येतो.